राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। तीर्थस्वरूप परमपूज्य श्री रामराय गोविंद केळकर तथा श्री दासराम महाराज यांच्या वचनांवर आधारित श्री दादांचेच अंतरंग सत्शिष्य ना गोखले यांनी लिहिलेल्या नित्य नवा दिस जागृतीचा या ग्रंथातील आज ऐकूया 11 एप्रिल या दिवशीचं चिंतन. जगातील साऱ्या अनुभवांची नोंद म्हणजे काही आत्मानुभव नव्हे. जगातलं ज्ञान म्हणजे काय? तर सर्व दृश्याचं ज्ञान, जे दिसतं त्याचं ज्ञान म्हणजे ज्ञान नव्हे, त्याची माहिती असं म्हणावं लागेल. वस्तूच्या मूळ रूपाचं ज्ञान व्हायला हवं. ते दृश्य पदार्थातून होऊ शकत नाही. अदृश्यावर दृश्याचं आवरण आहे. अज्ञानेनावृतं ज्ञानम. त्यामुळे सर्वच अज्ञानच आहे. त्यातून एखाद्या दृश्य पदार्थाचं किंवा अनेक पदार्थांचं जरी ज्ञान झालं तरी सर्व ज्ञान झालं असं म्हणता येणार नाही. आम्ही ज्याला ज्ञान म्हणतो ते शाखाचंद्र न्यायाप्रमाणे मूळ स्वरूपाकडे निर्देश आहे. ते ज्ञान व्हायला हवं. त्याला आत्मानुभवाची जरुरी आहे. वासुदेवच सर्वमिती ही अनुभूती आली पाहिजे तर ज्ञान झालं असं म्हणता येईल. नित्यं सर्वगतस्थाणुः अचलोयं सनातनः. असं जे आत्मरूप आहे त्याचं ज्ञान व्हायचं म्हणजे साक्षात्कारच व्हायला हवा. आणि तो झाला हे ज्याचं त्यालाच कळतं. तो मिळवावा लागत नाही, तो होतो. परमपूज्य दादा म्हणत असत त्याप्रमाणे साक्षात्कार सदोदित आहेच, आपलं त्याच्याकडे लक्ष नाही. हे कारण त्याची अनुभूती न येण्याचं असावं. परंतु जगातल्या पदार्थांचं ज्ञान जरी एकत्र केलं तरी आत्मज्ञान झालं असं म्हणता येत नाही. कारण त्याच्या पलीकडे पुन्हा काहीतरी शिल्लक राहतंच. सर्व गोष्टींची यंत्रणा, बारीक सारीक गोष्टींची जरी माहिती झाली तरीसुद्धा वस्तूचं मूळ रूप कळत नाही. माणसाच्या मेंदूची अगदी सर्वंकष रचना कळली, त्याचं कार्य कळलं तर ते तसं का चालतं हे कळत नाही. हा खरं तर विज्ञानाचा म्हणजे तथाकथित भौतिक विज्ञान, कारण विज्ञान याचा तत्वतः निराळा अर्थ आहे. तेव्हा हा खरं तर विज्ञानाचा पराभव आहे. परंतु त्यालाच प्रगती समजण्याचा अट्टाहास चालतोय. त्याला काय करणार? जे कळल्यावर सर्व कळेल, ज्या ज्ञानात सर्व ज्ञान होईल ते ज्ञान मला दे, असं नचिकेतानं यमधर्माला विचारलं होतं. त्यामुळे ज्या आत्मानुभवाच्या योगानं हे सर्व क्षणात कळू शकेल तो अनुभव यच्च यावत गोष्टींची माहिती होऊन, आणि ते शक्यही नाही, होणार नाही आणि त्याला महत्त्वही राहणार नाही. हेही खरंच ज्याला खरोखरीची गोडी कळली तो साखरेच्या बाबतीत आणखी माहिती कशाला घेत बसेल. आत्मानुभव देण्याचं सामर्थ्य श्री गुरुकृपेत आहे, एवढं ज्ञान जरी आम्हाला असलं तरी पुष्कळ झालं. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.